महापालिकांच्या निवडणुकांचा आखाडा सुरू आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून त्याच स्वरूपाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतायत। बातमी आहे जालन्यातून। मोठी बातमी आहे, जालन्यामध्ये 98 लाख रुपयांची रोकड जप्त झालेली आहे। जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुली इथल्या टोल नाक्याजवळ एसएसटी पथकाने कारवाई केलेली आहे। जप्त करण्यात आलेली 98 लाखांची रोकड चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे। निवडणूक काळामध्ये एवढ्या मोठ्या रकमेच्या जप्तीमुळे खळबळ उडालेली आहे। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांच्याशी बोलूया। रवी, निवडणुकांचा काळ आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी चेकिंग सुरू आहे आणि अशा वेळेला 98 लाखांची रोकड मिळाली आहे, काय सांगाल? आपण जर बघितलं तर जालना महानगरपालिकांची निवडणूक लागल्यानंतर शहरामध्ये विविध ठिकाणी तपासणीसाठी चेकपोस्ट उभारण्यात आलेत। छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोल नाक्याजवळील एका चेकपोस्टवर रात्री एसएसटी पथकानं मोठी कारवाई केली आहे। एका 4 चाकी वाहनाची तपासणी करताना त्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आलेली आहे। तब्बल 98 लाख रुपयांची ही रोकड जप्त करण्यात आलेली आहे। या जप्तीनंतर चंदनझिरा पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा करून ही रोकड आणि कार जप्त केलेली आहे। पुढील माहिती आयकर विभागाला या पथकाने दिलेली आहे, त्यानुसार पुढील तपास सुरू आहे। मात्र एवढी मोठी रक्कम निवडणूक काळामध्ये सापडल्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। नक्की रवी, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।